नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम सुद्धा घेऊन दिलेली आहे. साधारणतः एक 500 लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन दिलेल्या आहे. तरी सुद्धा हा जो प्रश्न आहे नाशिक महानगरपालिकेचा, नाशिक महानगरपालिका त्याच्याकडे कानाडोळं करते. 2 मिनिटं फक्त तुम्ही बघा, तर गाड्या मोठमोठ्या गाड्या पण जे आहे त्याचे अर्ध्यापेक्षा जास्त टायर जे आहे त्याच्यामध्ये बुडत आहे. हे लहान मुलं जे आहे त्यांना येण्या जाण्यासाठी ती सोय बघा. नाशिक महानगरपालिका किंवा एक स्मार्ट सिटीमध्ये आपण जे राहतोय किंवा जो शेरा मिरवतो आपण मागील कित्येक वर्षांपासून की नाशिक स्मार्ट सिटी आहे, स्मार्ट सिटी आहे, तर त्या स्मार्ट सिटीचा हा पट्ट्याबोळ बघा. इथं आपल्या डोळ्यांनी आपण बघू शकतो. स्मार्ट सिटी फक्त पेपरवरती आहे. पेपरमध्ये बिलं पास करण्यासाठी स्मार्ट सिटी आहे, बिलं पास करून ते खाण्यासाठी स्मार्ट सिटी आहे. पण प्रत्यक्षात स्मार्ट सिटी ही कुठल्याही प्रकारे नाही आहे. आता बघा लोकांचे जे हाल आहे, आता इथे महिला पुरुष वृद्ध लोकांचे हाल काय होत असतील? पायी जाणाऱ्यांचे हाल काही हाल आहे. गाड्या, आता ही गाडी जाणार आहे, आता इथे तुम्ही बघा हे अर्धी बुडून जाईल आता तिथे. नाशिक महानगरपालिका जे करू राहिली ते दाखवतो लोकांना. हा गरजेचं आहे ना. तर नागरिकांना पण व्यथा आहेत, पण ते व्यक्त कोणाकडे करणार? तर नागरिक म्हणतात की आम्ही म्हटलं तर त्यांना की नाशिक महानगरपालिकेचं दाखवतोय, तर लोक म्हणतात दाखवा, खूप गरजेचं आहे. तर लोकांच्या हे बघा त्या बाईकचा हाल बघा. इतके भयानक परिस्थिती आहे. कुठल्या तरी खेड्यावरती आपण राहतोय किंवा एखादा दळभद्री भाग जो म्हणतो आपण, दळभद्री भाग, दुर्लक्ष केलेला भाग आणि दळभद्री भाग. आता नाशिक महानगरपालिकेचे जे शेरे जे टॅक्स आहेत ना, ते नाशिक महानगरपालिकेला द्यावेसे वाटतं. दळभद्री भाग, दळभद्री विभाग, दळभद्री परिसर हे असे विभाग नाशिक महानगरपालिकेने करून सोडलेले. काय नाहीये, 5-50 हजार लाख 50 हजार रुपयाचं काम जर करून दिलं तर ही जी प्रॉब्लेम आहे ती नेहमीसाठी सुटू शकते. पण नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांना, त्या विभागाला, त्या सिस्टमला हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचे नाहीये. त्यांच्याकडे हे जे प्रश्न आहे, हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते वारंवार येत व्हावे, लोकांनी त्यांच्याकडे चक्रा मारत राहाव्या, ह्या त्यांना अपेक्षा आहे. जेव्हापर्यंत नागरिक ह्या सगळ्या गोष्टी सहन करते तेव्हापर्यंत नाशिक महानगरपालिका